नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भाबद्दलचे जे GK आहे तर त्या संदर्भाबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया। नेक्स्ट आहे भारतात माहिती अधिकार RTI कधी लागू झाला, अर्थात 12 ऑक्टोबर 2005 ला। हा कायदा पारदर्शकता आणण्यासाठी एक प्रकारे क्रांतिकारी पाऊल म्हणून ठरल्याचा उल्लेख करता येईल। या RTI ची ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर 2 ऑक्टोबर 2005 पूर्वी फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट 2002 ला अस्तित्वात होता। प्रमुख आंदोलनामध्ये जर बघितलं की राजस्थानमधील मजदूर किसान संघटना, महत्त्वाची व्यक्तीमध्ये जर बघितली अरुणा राय यांच्या प्रयत्नामुळे हा कायदा काय झाला होता, अस्तित्वात आला होता। याच्या कार्यप्रणाली आणि आव्हानाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर लक्षात ठेवा, माहितीची मर्यादा आहे ती म्हणजे काय की अर्ज केल्यानंतर माहिती मिळवण्याची मर्यादा ही किती दिवस आहे, 30 दिवस आहे। आणि 2019 नुसार माहिती आयुक्ताचं वेतन आणि कार्यकाळ केंद्राच्या अखात्य त्यामध्ये आहे। आणि 2010 पासून 90 पेक्षा जास्त RTI कार्यकर्त्यांवर हल्ले झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। भारताचे सर्वोच्च न्यायालय हे मुख्यालय कोटा आहे, अर्थात नवी दिल्ली तिलक मार्ग हे भारताच्या न्यायव्यवस्थेचं शिखर जे राज्यघटनेचं रक्षण करतं। सर्वोच्च न्यायालय त्याची स्थापना आणि रचनेच्या संदर्भाबद्दल जर बघितलं गेलं तर 28 जानेवारी 1950 ला ही स्थापना झाली। गणेश भिकाजी देवळ हे इंडो ब्रिटियन शैलीमध्ये हे बांधण्यात आलं आणि न्यायमूर्तीच्या संख्येमध्ये मुख्य न्यायाधीश 1 आणि 33 इतर असे एकूण 34 न्यायाधीश म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक खटल्यांमध्ये जर बघितलं की केशवानंद भारती यांनी राज्यघटनेच्या मूलभूत संरचनेच्या यासाठी म्हणून गाजला होता। आधार कार्ड खटला ज्याची गोपनीयता अधिकार हे मूलभूत अधिकार म्हणून मान्य केला। सध्याची स्थितीमध्ये 70 लाखहून अधिक केसेस या सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याचा उल्लेख करता येईल। ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो, अर्थात ग्रामसेवक असतो। ग्रामीण विकासाच्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा एक प्रशासकीय दुवा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। ग्रामसेवकांची नियुक्ती आणि अधिकाराच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की 73व्या घटनादुरुस्तीनं 1992 ला ही घटनादुरुस्ती झाली आणि ग्रामपंचायतीला जो घटनात्मक दर्जा मिळाला, यानुसार नियुक्ती ही राज्य सरकारद्वारे जिल्हा परिषद ही करून केली जाते आणि सरपंच आणि सदस्यांना एक प्रशासकीय मदत करणं हा याचा मुख्य उद्देश आपल्याला सांगता येईल। ग्रामसेवकांची मुख्य कामं जर बघितली की प्रशासकीय नोंदी ज्यामध्ये राज्यसभेचं ग्रामसभेचं इतिवृत्त लिहिणं आणि जन्ममृत्यूच्या नोंदी अद्ययावत ठेवणं, योजनांच्या अंमलबजावणीमध्ये जर बघितलं की मनरेगा, स्वच्छ भारत अभियान आणि जलजीवन मिशन सारख्या योजना ह्या राबवणं। मानवी शरीरात सर्वात मोठे हाड कोणतं, अर्थात ते आहे मांडीचं हाड किंवा फिमर। हे शरीरातलं सर्वात मजबूत आणि लांब हाड म्हणून त्याचा उल्लेख केला जातो। याची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघितली गेली याची प्रौढ व्यक्तीच्या सरासरी 48 सेंटीमीटर हे लांबीचा हाड म्हणून उल्लेख केला जातो। त्याच्यानंतर याची शक्ती जर बघितली 4000 पाऊंड पर्यंतचा दाब सहन करण्याची क्षमता आहे। कमरेच्या हाडापासून ते गुडघ्यापर्यंत हे पसरल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल। हाडाचं आरोग्य आणि तथ्याच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की एकूण हाडं किती आहेत मानवाच्या शरीरामध्ये 206। मानवी शरीरामधले जी त्यापैकी फिमर हे सर्वात लांब म्हणून उल्लेख केला जाईल। आणि ऑस्टिओपोरोसिस या आजारामुळे हाडं ठिसूळ होतात आणि किंवा फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो। कॅल्शियमच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की हाडाच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि जीवनसत्व ड म्हणून त्याचं आवश्यक आहे। रक्तगटाचा शोध हा कोणी लावला, अर्थात कोणी कार्ल लॅडस्टरर यांनी लावला। या शोधामुळे रक्त संक्रमण सुरक्षित आणि शक्य झालं। याचं योगदानाच्या संदर्भाबद्दल ABO रक्तगट प्रणाली ही त्यांनी शोधली। या शोधासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला। त्यांनी जे शोधलं होतं ते 1900 मध्ये होतं आणि 1940 मध्ये त्यांनी फिलिप लेवन सोबत RH फॅक्टर जो आहे तर त्यांनी शोधल्याचा उल्लेख केला आहे। रक्तगटाच्या संक्रमणामध्ये जर बघितलं की O गट हा सर्वदाता आहे, AB हा सर्वग्राही आहे, A गट हा A1 आणि AB ला देऊ शकतो, B हा B आणि AB ला देऊ शकतो असा उल्लेख करता येईल। प्रकाशाचा वेग किती आहे, तर प्रकाशाचा वेग हा 3 लाख किमी प्रति सेकंद म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। प्रकाशाच्या वेगाच्या संदर्भाबद्दल जर बघितलं की प्रकाशाचा वेग हा निर्वातात सर्वाधिक असतो। प्रकाश वर्ष हे अंतराळात प्रचंड एक अंतर मोजण्याचा एकक म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल। सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी साधारणतः 8 मिनिट 20 सेकंद लागतात।
अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सिद्धांतानुसार विश्वात प्रकाशापेक्षा वेगवान काहीही नाही. नेक्स्ट आहे सूर्यापासून कोणतं जीवनसत्व मिळतं, अर्थातच ते ड जीवनसत्व, विटॅमिन डी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की त्वचेमध्ये सूर्याच्या किरणांमुळं त्वचेत एक नैसर्गिक निर्मिती होते मुडदूस, ज्याला आपण जीवनसत्वाच्या कमतरतेमुळं बालकांमध्ये मुडदूस हा आजार होतो. कॅल्शियम, हाडाच्या मजबूतीसाठी कॅल्शियम हे शोषून घेण्यास हे मदत करतं. नेक्स्ट आहे पाण्याचे रेणुसूत्र काय, H2O म्हणजे हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. पाणी हे युनिव्हर्सल सॉल्व्हेंट म्हणजे वैश्विक दावक त्याला मानलं जातं. वातावरणात सर्वाधिक प्रमाणामध्ये कोणता वायू असतो, तर अर्थातच वातावरणामध्ये नायट्रोजन हा किती टक्के आहे, तर तो 78% आहे. ऑक्सिजन किती आहे, तर तो 21% आहे. ऑर्गेन किती आहे, 0.9% आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे तर 0.04% म्हणून आपल्याला उल्लेख त्याचा करता येईल. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला, अर्थात अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. हा पहिलं अँटीबायोटिक त्यांनी शोधून काढलं. या शोधामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन विरुद्ध उपचारामध्ये एक प्रकारची क्रांती घडली. भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे, तर भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून त्याला आपण टायगर, वाघ म्हणून उल्लेख केला जातो. आणि वाघांच्या संरक्षणासाठी 1973 मध्ये हा प्रकल्प सुरू करण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख करता येईल. आरबीआयची स्थापना कधी झाली, 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झाली. याचं मुख्यालय मुंबई. 1 जानेवारी 1949 ला याचे पहिले गव्हर्नर सर ऑसबॉर्न स्मिथ हे होते. संगणकाचं त्याला आपण संगणकाचा सीपीओ म्हणजे काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याला आपण म्हणतो, तर ते संगणकाचं एक प्रकारचं ज्ञान आहे. सीपीओला संगणकाचा मेंदू असा उल्लेख केला जातो. संगणकाचा शोध चार्ल्स बॅबेज यांनी लावल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर अर्थातच ते कळसुबाईचं आहे. याची उंची किती आहे, तर ते 1646 मीटर. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अकोले या ठिकाणी आहे. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो, तर तो 5 जूनला साजरा केला जातो. पर्यावरण हा विशेष दिन. या दिवशी पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम हे राबवले जातात. भारताचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. शून्याचा शोध कुणी लावला, तर आर्यभट्ट. आणि भारताचा राष्ट्रीय खेळ अधिकृतपणे मानला जात नाही, तर तो म्हणजे हॉकी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लाफिंग गॅसचं शास्त्रीय नाव काय आहे, तर लाफिंग गॅसचं शास्त्रीय नाव हे नायट्रस ऑक्साईड असं म्हटलं जातं. म्हणजे एक रंगहीन आणि गंधरहित वायू आहे, जो मानवी मेंदूवर एक प्रकारे गमतीशीर परिणाम करतो. यामध्ये लक्षात ठेवा की याचा शोध हा 1772 मध्ये जोफिक क्रिस्टल यांनी या वायूचा शोध लावला. 1790 मध्ये सर हॅम्फ्री डेव्ही यांनी स्वतःवर प्रयोग करून सायक्रोपेटिस गुणाचा अभ्यास हा त्यांनी केला. यामुळे व्यक्तीला हसू, नृत्य आणि हलक्या भ्रमाचा एक अनुभव येतो, हा उल्लेख आपल्याला करता येईल. वैद्यकीय वापरामध्ये जर पाहिलं की दंतचिकित्सा शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना आराम देण्यासाठी वेदनाशामक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. धोका जो आहे तर तो अतिवापरामुळे न्यूरोलॉजिकल समस्या आणि व्यसन हे निर्माण होऊ शकतं. पर्यावरणाच्या संदर्भाबद्दल जर पाहिलं, एक शक्तिशाली ग्रीन हाऊस गॅस असं आहे आणि ओझोनच्या थराला देखील धोका पोहोचू शकतो. विल्यम हार्वे जे आहे ते ब्रिटिश वैद्यकीय शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी 1628 मध्ये रक्ताभिसरणाचा सिद्धांत मांडला. त्यांचं डी मोटोकार्डिस या ग्रंथामुळे प्राचीन चुकीच्या ज्या धारणा आहेत तर त्या मोडकळीस आल्या आणि हृदय हे पंप म्हणून कार्य करतं हे त्यांनी काय केलं, सिद्ध केल्याचा उल्लेख करता येईल. गॅलन विरुद्ध हार्वेच्या सिद्धांताबद्दल गॅलनचा सिद्धांत काय होता की फुफ्फुस रक्त शुद्ध करतात आणि यकृत हे नवीन निर्माण करतात. सर्क्युलेशनच्या संदर्भाबद्दल हार्वेने हे सिद्ध केलं की रक्त एका मर्यादित प्रमाणामध्ये संपूर्ण शरीरामध्ये फिरतं. म्हणजे या शोधामुळं आधुनिक कार्डिओस्क्युअर या विज्ञानाचा पाया हा याच्यातून रोवल्या गेल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. मानवी शरीराचं सामान्य तापमान हे किती अंश असतं, तर अर्थात 37 अंश सेल्सिअस असतं. याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर 1868 मध्ये कार्ल वंडरलिच यांनी हा आकडा निश्चित केला आणि सकाळी तापमान कमी आणि संध्याकाळी थोडंसं जास्त असू शकतं, परंतु साधारणतः सामान्य तापमान हे 37 अंश सेल्सिअस म्हणून उल्लेख केला जाईल.
हायपोथॅलॅमसचं कार्य जर बघितलं गेलं तर 38 ताप जो आहे 38 अंशपेक्षा जास्त तापमान हा संसर्ग दर्शवतो आणि हायपोथर्मिया जे आहे तापमान प्रमाणाबाहेर कमी होणं हे धोकादायक असतं. नवा कल आधुनिक अभ्यासानुसार सरासरी तापमान 36.8 कडं झुकत आहे. नेक्स्ट आहे जीवनसत्व अच्या अभावामुळे कोणता रोग होतो, अर्थात तो आहे दृष्टीदोष, त्याला आपण रॅनिटल असं म्हटलं जातं. याच्या अभावामुळे त्याला आपण रातांधळेपणा ज्याचा उल्लेख केला जातो. तर यामुळे डोळ्याच्या रॉड्स सेल्सचं हे कार्य हे काय होतं मंदावतं. याच्यामध्ये जर बघितलं की नैसर्गिक स्रोतांमध्ये जर बघितलं गेलं की गाजर, पालक, हिरव्या पालेभाज्या, दूध आणि यकृत याच्यामध्ये WHO नुसार जर बघितलं की 250 दशलक्ष बालकं ही या रातआंधळेपणाचा सामना हे करतायत. अंधत्वाव्यतिरिक्त रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होते आणि दैनिक म्हणजे साधारणतः 10,000 किंवा प्लस 2 ते 4 आठवड्यामध्ये याच्यामध्ये सुधारणा ही याच्यामध्ये होते. नेक्स्ट आहे विद्युत वाहकाचं एकक काय आहे तर ते अँपियर आहे. एका सेकंदात वाहणारा ट्यूबलॅम्प जो आहे तर तो चार्ज दर्शवतो. हे 1960च्या दरम्यान ह्या प्रणालीमध्ये समाविष्ट केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे व्यावहारिक उपयोगाच्या संदर्भाबद्दलचं सूत्र जर बघितलं की अँपियरचा वापर हा व्होल्टेज आणि पॉवर मोजण्यासाठी म्हणून केला जातो किंवा घरगुती सर्किटमध्ये साधारणतः 15 अँपियर वापरलं जातं. समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणतं तंत्र वापरतात तर ते आहे सोनार. समुद्राची खोली मोजण्यासाठी ध्वनीच्या लाटांचा वापर हा केला जातो. नेक्स्ट आहे कार्यप्रणालीच्या संदर्भात ट्रान्सड्यूसर जे आहे तर याच्यामध्ये ध्वनीच्या लाटा ह्या समुद्राकडं याच्या समुद्र तळाकडं सोडतात आणि लाट परत येण्याचा वेळ मोजून त्याची ही खोली ही काढली जाते असं आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे सोनारचे विविध उपयोग. यामध्ये नकाशाच्या संदर्भात महासागराचे 3D नकाशा तयार करणं यासाठी उपयोग केला जातो. पाण्याखालील हिमन किंवा शत्रूची जहाजं शोधणं हे धोके आहेत. त्याच्यामध्ये माशाचे थवे शोधण्यासाठी उपयुक्त आहे. उच्च आवृत्ती सोनारमुळे समुद्री प्राण्यांना त्रास हा होऊ शकतो. इन्शुलिनच्या अभावामुळे कोणता रोग होतो तर आहे इन्शुलियस. त्यामुळं इन्शुलियस आणि मधुमेह या अभावामुळे ग्लुकोज पेशीमध्ये शिरू शकत नाहीत. स्वादपिंडात बीटा सेल्स नष्ट होतात आणि शरीरात इन्शुलियस प्रतिकार हा वाढतो, लठ्ठपणा वाढतो. लक्षणाच्या संदर्भाबद्दल वारंवार तहान लागणं, थकवा, जखमा लवकर न भरून येणं ही आपल्याला जटिलतेच्या संदर्भात किडनी निकामी होणं, हृदय किंवा दृष्टीचा धोका. उपचाराच्या संदर्भात योग्य आहार, नियमित व्यायाम आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानं जर औषधोपचार घेतले तर ते बरा होऊ शकतो. भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे तर ती RBI बँक आहे. ही भारतीय रिझर्व्ह बँक जी मध्यवर्ती बँक ज्याला मुद्रा जारी करणं, बँकिंग प्रणालीवर नियंत्रण ठेवणं हे तिचं मुख्य कार्य म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. RBIची मुख्य कार्य मुद्रा व्यवस्थापन, यामध्ये नोटा छापणं आणि चलनांचं मूल्य स्थिर ठेवणं, महागाई नियंत्रणाच्या संदर्भाबद्दल व्याजदर रेपो रेट जो आहे तर ते ठरवून महागाईवर एक प्रकारे नियंत्रण ठेवणं, परकीय चलन साठ्याच्या संदर्भाबद्दल विदेशी मुद्रा साठवण्याचं किंवा रक्षण करण्याचं कार्य हे RBI करतं. भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली अर्थातच 1 एप्रिल 1935 मध्ये झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. ब्रिटिश काळात हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनुसार 1934 मध्ये RBIच्या कायद्याअंतर्गत कलकत्त्याला कार्यालय सुरू झालं आणि 1946 मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आणि पहिले गव्हर्नर ऑसबर्न स्मिथ म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. भारताचं आर्थिक वर्ष कधी सुरू होतं तर ते 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. म्हणजे 1933 पासूनचा हा ब्रिटिश वारसा म्हणून आपला उल्लेख करता येईल. एक तारीखच का कारण पिकाचा हंगाम हा एप्रिल पासून सुरू होतो, ज्यामुळं कर आकारणी करणं हे सोपं जातं. बजेटची तयारी करण्यासाठी एप्रिल ते मार्च हा काळ योग्य असतो. आणि 1730च्या दरम्यान जुलियन कॅलेंडर जरी स्वीकारलं, तीच परंपरा जरी असली तर जागतिक स्तरावर जानेवारी डिसेंबर वर्ष जरी असलं तरी व्यावसायिक गोंधळ टाळण्यासाठी हाच काळ हा काय केला त्यांनी कायम ठेवल्याचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये जर बघितलं गेलं तर लाफिंग गॅस, नायट्रेट ऑक्साईड, रक्ताभिसरण, विल्यम हार्वे, शरीर तापमान 37 अंश आणि एकक जे आहे तर ते अँपियर. विज्ञान हे निरीक्षणातून आणि तर्कशक्तीतून मिळालेलं एक वरदान आहे असं विल्यम हार्वे यांच्या शोधाची प्रेरणा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल.
आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमध्ये जर बघितलं की RBIच्या स्थापनेला झालेली वर्ष जर बघितली गेली तर ते त्याच्यानंतर पाण्याच्या ध्वनीचा सरासरी वेग आणि मधुमेहानं जागतिक लोक हे असणारे ग्रस्त म्हणून असं आपल्याला उल्लेख करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.